हिंदवी स्वराज्याची आणि यातूनच आम्ही एक शपथ घेतली. आई शिवाजीला साकडे घातले की हे माते आम्हाला असा पुत्र दे की जो हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. आणि ह्या सर्व जनतेचे जे काही हाल अपेष्ट आहेत, जे काही परकीयांचे होणारे हाल आहेत, ते इथेच थांबले गेले पाहिजे, ते इथेच थांबले गेले पाहिजे. आणि स्वराज्य घडणे असो की सुराज्य निर्माण करणे असो, त्यासाठी एक गरज असते ती एका आदर्श मातेची, एका आदर्श मुलाची आणि एका आदर्श पतीची. आम्ही आज जिजामाता तुमच्या समोर हे मांडणार आहोत की आज जर शिवाजी नसता आणि जिजामाता नसती तर आपणही इथं या स्वतंत्र राज्यामध्ये जगलो नसतो आणि या राज्यामध्ये आपण असा स्वराज्याने आज हा प्रोग्रामही सादर केला नसता. तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी जन्माला आले. स्वराज्य निर्माण करण्यासाठी, त्याग निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये आई भवानींनी शक्ती निर्माण केली. जी शक्ती निर्माण करण्यासाठी ह्या जिजामातेने त्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वराज्य असो की सुराज्य असो, त्यासाठी आपल्याला एक माता लागते आणि ती माता म्हणजे जिजामाता. आज आपल्यामध्ये तर माणुसकी निर्माण करायची असेल तर ती निर्माण करण्यासाठी करते ती एक माताच. आपल्या मुलाच्या पाठीवर तर पराक्रमाची थाप टाकायची असेल तर त्याच्यामध्ये 10 हत्तीचं बळ निर्माण होतं. आणि हे 10 हत्तीचं बळ जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्यातून एक निर्माण होतं तो नररत्न, आणि त्यातून निर्माण होतात ते छत्रपती निर्माण होतात. पण आज काय चाललंय? आज आपल्याला असं वाटतं की शिवाजी जन्मावा तो दुसऱ्यांच्या घरात. आज आपल्या मातेच्या मनामध्ये हा विचार करू लागलेला आहे की शिवाजी जन्मावा तो दुसऱ्यांच्या घरात. या स्त्रियांवर होणारा जो अत्याचार आहे हा थांबलाच पाहिजे. आणि ही सुसंस्कारी पिढी जर निर्माण करायची असेल तर तुम्हाला एक तुमच्यामध्ये जिजामाता निर्माण करावीच लागेल. उठा बाळांनो, उठा. ज्या छत्रपतीने तुमच्यासाठी स्वराज्य निर्माण केले